श्रावण म्हटला की सणासुदीला सुरुवात झालेली असते. अशात आपल्यालाही वाटतं की आपण घरीच कुठला गोड पदार्थ बनवावा व सर्वांना खाऊ घालावा. आज एक असाच अगदी झटपट बनणारा गोड पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्याबरोबर अत्यंत चविष्ट अशी मिठाई बनवायची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर वेळ न वाया घालवता ही मिठाई बनवायला सुरुवात करूया. ही मिठाई बनविण्याकरिता एका पॅनमध्ये मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. हे नॉर्मल पाणी आहे. यामध्ये 2 कप दूध पावडर आपल्याला घालायचं आहे व व 2 चमचे साजूक तूप यामध्ये आपल्याला घालायचं आहे. यामुळे या मिठाईची चव खूप वाढते. आता यामध्ये अर्धा कप पिठी साखर आपल्याला घालायची आहे. साधी साखर मी वाटून घेतलेली आहे. बस आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सर्व जिन्नस छान मिक्स झालेले आहेत. आता आपण हे पॅन गॅसवर ठेवू व अगदी मीडियम टू लो फ्लेमवर याला आपल्याला हळूहळू शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला असं ढवळत राहायचं आहे. आता केवळ 3 ते 4 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान दाटसर झालेलं आहे. आपल्याला याला 1 ते 2 मिनिटे पुन्हा शिजवावं लागेल. आता 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. मिश्रण अगदी छान दाटसर झालेलं आहे. आता यातील अर्ध मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते व उरलेल्या मिश्रणात 2 ते 3 थेंब गुलाबी फूड कलर मी घालते आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही ही मिठाई तुमच्या आवडत्या रंगात, आवडत्या फ्लेवरमध्ये सुद्धा बनवू शकता. मी अगदी साध्या पद्धतीने ही मिठाई बनवत आहे. बघा यात गुलाबी रंग छान मिक्स झालेला आहे. आता हे मिश्रण सुद्धा एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला एका बटर पेपरवर थोडेसे बारीक काप केलेले ड्रायफ्रुट्स असे पसरवून घ्यायचे आहे. त्यावर सर्वप्रथम मी हा पांढरा डो ठेवते आहे. याला हाताने थोडंसं पसरवून घेते. आता यावर हा जो गुलाबी रंगाचा डो आहे याला मी ठेवते आहे व याला सुद्धा थोडंसं पसरट करून घेते. यावर आता थोडेसे ड्रायफ्रुट्स पुन्हा घालून घेऊ. आता यावर एक दुसरा बटर पेपर ठेवून याला छान लाटून घ्यायचं आहे लाटण्याच्या मदतीने. लाटताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की याला आपल्याला पलटवून सुद्धा लाटायचं आहे म्हणजे दुसरी बाजू सुद्धा छान लाटल्या जाईल. बघा आता दोन्ही बाजू छान लाटून झालेल्या आहेत. हाताने मी याला थोडासा चौकोनी आकार देते. त्यामुळे ही मिठाई कट करायला आपल्याला सोपं होईल. आता यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून लाटण्याच्या मदतीने याला थोडंसं पुन्हा लाटून घेऊ जेणेकरून ड्रायफ्रुट्स यावर व्यवस्थित चिकटतील. आता याला थोडंसं चांदीचं वरक मी लावणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चांदीचं वरक लावा किंवा तशी सुद्धा ही मिठाई खूप छान लागते. आता आपण या मिठाईला 10 मिनिटाकरिता रूम टेम्परेचरवरच सेट होण्याकरिता ठेवून देऊ. 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आता आपण या मिठाईचे सर्व कॉर्नर्स कट करून घेऊ जेणेकरून याला छान चौकोनी आकार येईल व आपल्याला हे मिठाईचे पीसेस कट करायला खूप सोपं जाईल. बघा मी याप्रमाणे याचे सर्व कॉर्नर्स कट करून घेतलेले आहेत. आता आपण याचे अगदी लहान लहान काप करून घेऊ. जेवढे मोठे किंवा लहान मिठाईचे पीसेस तुम्हाला आवडत असेल तेवढे लहान मोठे काप तुम्ही करून घेऊ शकता. बघा मी याप्रमाणे अगदी लहान लहान काप करून घेतलेले आहेत. चला आता यांना प्लेटमध्ये ठेवूया. खूपच सुरेख रंगाची ही मिठाई बनून तयार झालेली आहे आणि याला बनवायला आपल्याला वेळ सुद्धा खूप कमी लागलेला आहे. काही काप मी याप्रमाणे त्रिकोणी केलेले आहेत. तुम्हाला ज्या आकारात ही मिठाई कट करायची असेल तुम्ही त्या आकारात कट करून तयार करू शकता. ही मिठाई खूपच अप्रतिम लागते. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सणांच्या दिवसात आपण बाजारातून मिठाई आणली की त्यात अत्यंत भेसळ सुद्धा असते. तुम्ही येत्या सणांमध्ये ही मिठाई नक्की बनवून बघा व तुम्हाला ही मिठाई कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. बघा अगदी 5 मिनिटात आपण हॉटेलपेक्षाही खूप छान मिठाई घरी बनवून तयार केलेली आहे. ही मिठाई तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामात खाऊ शकता. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपली काळजी घ्या.